नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समर्थ क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी बेकराई नगरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये 6.1 मधील क्वेश्चन 1 पाहिला होता. आज आपण क्वेश्चन नंबर 2 आणि त्याच्या पुढची एक्सरसाइज पाहणार आहोत. ठीक आहे, बघा याच्यामध्ये क्वेश्चन 2 जो दिलेला आहे तो काय दिलेला आहे आधी पूर्ण वाचायचा आहे. मग आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये एक प्रॉपर्टी पाहिली होती. कोणती प्रॉपर्टी पाहिली होती आपण की बाबा द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड ही प्रॉपर्टी पाहिली होती. म्हणजेच त्या सर्कलच्या सेंटर मधून एखादी परपेंडिक्युलर त्या कॉर्डवरती टाकली आपण तर ती परपेंडिक्युलर त्या कॉर्डला दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करत होती. ठीक आहे, बघा तर मग इथं क्वेश्चन दिलेला आहे बघा, डायमीटर ऑफ द सर्कल इज 26 सेंटीमीटर अँड द लेंथ ऑफ द कॉर्ड ऑफ द सर्कल इज किती दिलेले आहे 24 सेंटीमीटर. म्हणजे या सर्कलला एक कॉर्ड आहे आणि त्या कॉर्डची लेंथ दिलेली आहे 24 सेंटीमीटर. समजा या कॉर्ड आहे PQ. मी कॉर्ड PQ घेतली आणि तो समजा सर्कलचं सेंटर असेल. मग या सर्कलच्या सेंटर पासून या कॉर्डचं डिस्टन्स, फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. म्हणजे ह्या सर्कलच्या सेंटर पासून ह्या कॉर्डचं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा मग बघा याच्यामध्ये बेसिक बघतो आपण, कॉर्ड काढली, कॉर्डला एक परपेंडिक्युलर काढली. ठीक आहे, नंतर हे जे सेंटर सर्कलचं आहे आणि कॉर्डची एक साइड काय करतो आपली जोडून घेतली, तेव्हा तिथं कोणता ट्रायंगल तयार होतो, राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. आणि राईट अँगल ट्रायंगल मधून आपण काय करू शकतो, एक व्हॅल्यू आपण मिळवू शकतो. आणि ती व्हॅल्यू कोणती काढायची आपल्याला, हे पुढची ह्या सर्कलच्या सेंटर पासून ह्या कॉर्ड पर्यंत डिस्टन्स आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. बघा लेट O बी द सेंटर ऑफ सर्कल. हे जे O आहे ते काय आहे, सर्कलचं सेंटर आहे असं मानू आपण. ठीक आहे, आणि ही जी इथं बायसेक्ट करते त्या पॉइंटला आपण C हे नाव देऊ. ठीक आहे, अँड सेगमेंट OC परपेंडिक्युलर टू कॉर्ड. बघा सेगमेंट OC आहे बरोबर आहे की नाही, परपेंडिक्युलर टू कॉर्ड कुणाला आहे बघा, कोणत्या कॉर्डला, PQ या कॉर्डला काय आहे, सेगमेंट OC ही काय आहे, परपेंडिक्युलर आहे कॉर्ड PQ. ठीक आहे, अल्सो बघा अल्सो PQ इज इक्वल टू किती दिलेलं आहे, या PQ ची जी लेंथ दिलेली आहे ती किती दिलेली आहे 12 सेंटीमीटर दिलेली आहे. बघा मग समजा मी इथं हे जोडल्यानंतर बघा आपल्याला 3 पॅरामीटर पाहिजेत, PC पाहिजे, OC पाहिजे आणि OP पाहिजेत. बरोबर आहे, मग ते 3 असल्यानंतर पायथागोरस थेरम वापरून आपण काय करू शकतो, ह्या OCचं किंवा PCचं असेल किंवा PQचं असेल ह्या OPचं डिस्टन्स आपण फाइंड आउट करू शकतो. बघा मग PQ इज इक्वल टू 24 सेंटीमीटर. बघा आपल्याला हा PC गरजेचा आहे. देअरफॉर PC इज इक्वल टू आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, PC इज इक्वल टू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. PC इज इक्वल टू 1/2 ऑफ PQ. PC इज इक्वल टू 1/2 ऑफ PQ. जी प्रॉपर्टी बघितलेली आपण ती लिहायची. बघा द perpendicular drawn from center of circle to the chord bisect the chord. बघा काय सांगतं हे, बघा ह्या सर्कलच्या सेंटर मधून परपेंडिक्युलर जर मी टाकली कुणावरती, ह्या PQ कॉर्ड PQ वरती, तर ती काय करते, ह्या कॉर्डला दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करते. ठीक आहे, देअरफॉर PC इज इक्वल टू, ह्या PC ची व्हॅल्यू PC इज इक्वल टू 1/2 ऑफ, आता हा PQ कॉर्डची लेंथ किती दिलेली आहे बघा बरं, बघा लेंथ ऑफ द कॉर्ड ऑफ द सर्कल इज 24 सेंटीमीटर. किती दिलेले आहे 24, 1/2, 2 1 2, 2 12 24. बघा PC इज इक्वल टू किती आलं 12 सेंटीमीटर.
बघा एक तर पॅरामीटर भेटला आपल्याला, किती आला हा 12 सेंटीमीटर. आता काय करायचं आहे, जॉईन ओपी. बघा जॉईन काय करायचं आहे, जॉईन ओपी जॉईन करून घ्यायचं आहे. ओपी जॉईन केल्यानंतर बघा ओपी काय असेल रे, ही त्या सर्कलची रेडियस आहे. अल्सो ओपी इज रेडियस ऑफ सर्कल. मग आपल्याला दिलं इथं डायमीटर दिलेला आहे, ठीक आहे. देअरफॉर डायमीटर इज इक्वल टू, ही ओपी फाइंड आउट करायचं आहे. दिलंय डायमीटर, दिलंय रेडियस फाइंड आउट करायचे आहे. तर रेडियस ही डायमीटरच्या हाफ असते. देअरफॉर डायमीटर इज इक्वल टू 1, किंवा असं म्हणू, रेडियस इज इक्वल टू 1/2 ऑफ डायमीटर. देअरफॉर रेडियस इज इक्वल टू 1/2 ऑफ डायमीटर. किती दिलाय बघा बरं सर्कलचा. द डायमीटर ऑफ द सर्कल इज 26 सेंटीमीटर. 26 इज इक्वल टू 2 1 जा 2, 2 13 जा 26, किती आलं 13 सेंटीमीटर. बघा रेडियस काय भेटलं आपल्याला 13 सेंटीमीटर. बघा आता इथं बघा, आता इथं बघा ह्या परपेंडिक्युलर मुळे इथं 90 डिग्रीचा अँगल क्रिएट झाला, 90 डिग्रीचा अँगल तयार झाला. आणि या ट्रायंगल मध्ये बघा, जर एखाद्या ट्रायंगलचा एखादा अँगल 90 डिग्री असेल तर तो राईट अँगल ट्रायंगल असतो. आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण कोणता थेरम वापरतो, पायथागोरस थेरम. बघा इन ट्रायंगल OCP, बघा इन ट्रायंगल OCP बाय पायथागोरस थेरम. बघा बाय पायथागोरस थेरम काय होईल रे, हायपोटेनसचा स्क्वेअर, हायपोटेनस म्हणजे इथं रेडियस असणार आहे, OP चा स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साइड्स PC अँड OC, त्याचा स्क्वेअरची ऍडिशन. बघा OC स्क्वेअर प्लस PC स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे आपल्याला OC काढायचं आहे. म्हणजे हे OC म्हणजे काय आहे, हे डिस्टन्स आहे कुणाचं, सेंटर ऑफ सर्कल टू द कॉर्ड, हे डिस्टन्स आहे. ठीक आहे. देअरफॉर बघा OP ची व्हॅल्यू दिलेली आहे, OP ची व्हॅल्यू काढली का आपण. बघा OP इज द रेडियस ऑफ द सर्कल. देअरफॉर इथं मी आधी लिहून घेतो, OP इज इक्वल टू 13 सेंटीमीटर. देअरफॉर OP 13 चा स्क्वेअर इज इक्वल टू OC काढायचा आहे, OC स्क्वेअर प्लस PC किती दिलेलं आहे बघा, PC काढलेला आहे आपण इथं वरतीच. PC इज इक्वल टू 12 सेंटीमीटर, 12 चा स्क्वेअर. ठीक आहे. 13 स्क्वेअर 169 इज इक्वल टू OC काढायचा आहे, OC स्क्वेअर प्लस हे 12 चा स्क्वेअर 144. अल्सो बघा हे प्लस मध्ये इकडं आल्यानंतर ते मायनस होईल. 169 मायनस 144 इज इक्वल टू OC स्क्वेअर. देअरफॉर OC स्क्वेअर इज इक्वल टू किती येईल मित्रांनो, 25. बघा टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड OC इज इक्वल टू अंडर रूट 25. बघा 25 कुणाचा स्क्वेअर आहे, 5 चा. देअरफॉर OC इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. बघा आपल्याला जे पाहिजे आहे ते भेटलेलं आहे. बघा OC हे डिस्टन्स काढायला सांगितलं होतं आपल्याला. बघा कुणाचं, फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. बघा या सेंटर पासून या कॉर्डचं डिस्टन्स म्हणजेच काय आहे, OC आहे, आणि तो आपल्याला भेटलेला आहे. देअरफॉर द डिस्टन्स ऑफ कॉर्ड PQ फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल O इज किती 5 सेंटीमीटर. किती आलं 5 सेंटीमीटर एवढं आहे. चला हा झालेला आहे आपला प्रॉब्लेम नंबर 2. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. आणि बघा मित्रांनो, आपण दररोज आपले असे नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत. आणि ज्या मुलांना गणितामध्ये काय डाऊट असतील त्यांनी कमेंटमध्ये क्वेश्चन नंबर टाकायचा आहे, त्याच्यावरती तुम्हाला सॉल्युशन भेटेलच 100%. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. असं सबस्क्राईब केल्यानंतर
तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. थँक्यू, धन्यवाद.